नमस्कार मित्रांनो, आज 29 जुलै 2021 येत्या 24 तासामध्ये महाराष्ट्राच्या बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार तर काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। नेमका हा पाऊस कोणत्या भागांमध्ये बघायला मिळू शकतो, कोणत्या भागांमध्ये संपूर्णपणे ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते, तसेच कोणत्या जिल्ह्यांमध्ये रिमझिम ते मध्यम पावसाची शक्यता असणार आहे। छोटीशी अपडेट आहे, एकदम कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू। व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा, कुठेही स्किप न करता। तर मित्रांनो, आपण स्क्रीनवर बघू शकता बांगलादेशामध्ये एक तीव्र कमी दाबाचे क्षेत्र आपल्याला बघायला मिळत आहे। त्याची तीव्रता वाढलेली आहे, त्यामुळे जे काही अरबी समुद्रातील बाष्पयुक्त वारे आहे ते सर्वच बाष्पयुक्त वारे हे कमी दाबाचे क्षेत्र आपल्याकडे खेचून घेत आहे। त्यामुळे मित्रांनो, राज्यातील वातावरणात मोठा बदल आजपासून आपल्याला बघायला मिळतो आहे। संपूर्णपणे बऱ्याचशा भागामध्ये झाकळलेले वातावरण, ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे, तर काही भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळत आहे। तर मित्रांनो, सर्वात आधी बघूया सर्वात जास्त पाऊस आपल्याला आज कोठे बघायला मिळू शकतो, किंवा सर्वात जोरदार पाऊस किंवा सर्वात जास्त पावसाचा जोर कोणत्या भागामध्ये राहू शकतो। त्यामध्ये मित्रांनो, कोकण विभाग, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे आणि पालघर हा जो परिसर आहे, या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे। पुण्याचा जो काही मुख्यत्वे करून पश्चिमी भाग असणार आहे, पश्चिम भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। तसेच पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर हे जे कोकण विभागालगतचे 4 जिल्हे आहेत मित्रांनो, या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस ठिकठिकाणी बघायला मिळू शकतो। त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये हलक्या मध्यम सरी आपल्याला बहुतांश भागामध्ये बघायला मिळेल। संपूर्णपणे झाकळलेलं वातावरण या परिसरामध्ये बघायला मिळू शकते। येत्या 24 तासात बऱ्याचशा भागामध्ये हलक्या मध्यम सरीची शक्यता आहे। त्यातल्या त्यात कोकण विभागामध्ये मध्यम ते जोरदार तर काही भागामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो। कोकण विभागालगतचा नाशिकचा भाग, नाशिकमध्ये सुद्धा मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता मुख्यत्वे करून नाशिकचा जो काही पश्चिमी परिसर असणार आहे, पश्चिमी परिसरामध्ये असणार आहे। तर इतरत्र मित्रांनो, अहमदनगर तसेच सोलापूर, औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद हा जो परिसर आहे, या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये जवळजवळ संपूर्ण भागामध्ये ढगाळ किंवा झाकळलेलं वातावरण बघायला मिळेल। हलक्या ते मध्यम सरीची शक्यता ठिकठिकाणी किंवा तुरळक भागामध्ये असणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, अमरावती विभागामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या परिसरामध्ये सुद्धा पावसाचा जोर कमी राहील, परंतु संपूर्णपणे वातावरण आपल्याला या परिसरामध्ये सुद्धा झाकळलेलं बघायला मिळेल। हलक्या मध्यम सरीची शक्यता ठिकठिकाणी बघायला मिळेल। अमरावती विभागाचा जो काही मुख्यत्वे करून उत्तरी परिसर असणार आहे, उत्तरी परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। नागपूर विभागामध्ये नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा हा जो परिसर आहे, मुख्यत्वे करून भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली, नागपूरचा जो काही पूर्वी परिसर असणार आहे, तसेच चंद्रपूरचा पूर्वी परिसर, या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। तर इतरत्र मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये इतर भागांमध्ये या भागांपेक्षा पावसाचा जोर कमी असेल। तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळेल। संपूर्णपणे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता। अशा पद्धतीचं वातावरण मित्रांनो असणार आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद। चला भेटूया शिकवण्यासोबत, तोपर्यंत नमस्कार।